पवारांच्या याच वक्तव्यावरनं जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावलाय। ट्विटमध्ये आपल्या त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूया। जितेंद्र आव्हाड असं म्हणतात की दादा खरंच मोकळ्या मनाचे माणूस आहेत, तसेच ते भोळे सुद्धा आहेत। उभ्या महाराष्ट्राला सांगितलं की आपण मोकातला आरोपी सोडवला, 25,000 कोटींचा इन्कम टॅक्स माफ करून घेतला। भारतात सत्ताधाऱ्यांकडनं हे सुद्धा घडू शकतं हे सांगणारा माणूस। हा माणूस भोळा नसेल का? पण काय दुर्दैव आहे, आमच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे सुद्धा आम्ही काढू शकत नाही किंवा ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत त्यांना मदतही करू शकत नाही। या देशात कायदा नमवण्यासाठी सत्ताधाऱ्यांची किती चालते हे सगळं दादा आपल्या तोंडूनच सांगून गेले। म्हणजे पोलिसांकडून मोक्का सुद्धा गरिबालाच लावतात। आणि ज्याचा राजकीय वशिला असतो त्याला सोडून देतात। इन्कम टॅक्सच्या धाडी कुणावर पडतात हे मला माहित नाही, पण 25,000 कोटींचा आयकर माफ होऊ शकतो हे तर आश्चर्यकारकच आहे। पण असो, दादांच्या शब्दातून इथला कारभार नेमका कसा उत्तमरित्या सुरू आहे याची गॅरंटी देण्यात आली आहे। गॅरंटी हा शब्द त्यांनी डबल कोट केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।